बातमी पक्की आहे ना? चुकीची निघाली तर जिवंत गाडीन जमिनीत. काय झालं? त्या पुरुषोत्तमनं त्याच्या पोराचं लग्न सध्याच्या मुलीबरोबर ठरवलंय. 2 दिवसात सुपारी फुटणार आहे. मग होऊ द्या ना लग्न. आपण त्याच्या एका मुलाला तुरुंगात टाकलाय ना. यात त्याची जेवढी बदनामी झाली तेवढी झाली आहे. आता त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाने काय फरक पडतोय? तुरुंगात असलेल्या पोराकडे पुरुषोत्तम ढुंकून सुद्धा बघत नाही. त्याच्यासाठी तो कधीच मेलाय. त्यामुळे तो तुरुंगात असला काय नाहीतर नरकात असला काय त्याला 0% फरक पडतो. हा, पण त्याचा मोठा मुलगा स्वराज जर तुरुंगात असता तर त्याला एक छोटा जरा मोठा धक्का बसला असता. ठीक आहे, पण माझ्या डोक्याची शीर वेगळ्याच कारणासाठी ठणकतीये. कोणतं कारण? पॉलिटिक्स कळत नाही तुला? अरे त्या सध्या बिर्जेचं शहरात एक वजन आहे, संघटनेमध्ये स्थान आहे, मान आहे. त्यानं जर पुरुषोत्तमला माफ केलं तर सगळे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागतील. आणि त्यात ते दोघे जर पाहुणे झाले तर संघटनेमध्ये पुरुषोत्तमचं पुन्हा वजन वाढेल आणि मग तो पुन्हा निवडणूक लढेल आणि तो परत आपल्या बोडक्यावर येऊन बसेल. नाही 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 नाही, मी हे होऊ देणार नाही. त्याचा आणि त्याच्या पोराचा कायम अपमान होत राहिला पाहिजे. आता त्या दीपला तुरुंगात टाकले, त्या स्वराजचं काय करायचं? आणि त्या पुरुषोत्तमच्या अडचणी कशा वाढणार? एक काम करता येईल. अगं आई, मी घेतलं असतं की. असू दे ग, मी आणलं म्हणून काय बिघडलं? आणि काय एवढा उशीर का झाला? संध्याकाळपासून वाट बघती तुझी. अगं आई, आज मला ना खूप मोठं भाडं मिळालं. हो आणि आता असं होत राहणार. तू नको काळजी करू. हो, ते काही असलं तरी संध्याकाळची लांबची भाडी घ्यायची नाही असा अभि म्हणायचा ना. ज्योती, अभि जिथे कुठे असेल ना तिथे त्याला तुझा अभिमान वाटत असेल बघ. बर तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. हा, आई थांब. माझी रिक्षाची पहिली कमाई. नमस्कार करते. यशस्वी हो. प्रीती कीर्ती बघितलं का? ज्योतीची पहिली कमाई. हाय, भारीच. देवा परमेश्वरा, माझ्या ज्योतीच्या पाठीशी असाच राहा आणि अभिजितची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिला ताकद दे. खूप अभिमान वाटतो तुझा. थँक्यू ताई. बरं, एक काम कर, तो शर्ट काढून दे. का? अगं, धुवून इस्त्री करून ठेवायला नको नेहमीप्रमाणे? दादाचं सुद्धा मीच कर. ज्योतिताई, आज किती पैसे कमवलेस तू? अगं कीर्ती, पहिल्या कमाईचं मोल असं आकड्यात मोजायचं नसतं. सॉरी. कीर्ती, तुझ्यासाठी एक छोटीशी गंमत आहे. माझ्यासाठी? का आणलंस? पिशवीत आहे. आई, चंदूची वेळ. अगं ज्योती, कशाला पैसे अगं, एवढं काय त्यात? आणि तिला आवडते म्हणून आणली. पण कीर्ती, आई, एक तीळ 7 जणांच्यात वाटून खायचा. माहितीये मला ही गोष्ट. दादाने तर मला प्रीतीताई, चल आपण सगळ्यांना वाटूनच घेऊ, नये तर मग माझ्यावरती नाव येईल. पटकन कर. हे घे, तुझ्याकडेच ठेव. अगं नाही, हे तुझ्याकडे असू दे. तुझ्यासाठी आहे ते. घर खर्चाला तू वापर.
मला हवे तर मी मागेन की तुझ्याकडे. बरं. ऐका रे, ती ज्योती आज पण रिक्षा घेऊन येणार. काही झालं तरी तिला इथे टिकू द्यायचं नाहीये. पण मी काय म्हणतो भाऊ, जाऊ दे ना, आपण कशाला याद पडायचं. तिचा भाऊ आत्ताच गेलाय आणि तिने रिक्षा चालवली म्हणून आपलं काय बिघडलं. किती केलं तर ती मुलगीच ना. ए शाण्या, पोरगी आहे ना म्हणूनच धंदा नाही करायला द्यायचा आहे. म्हणजे त्या डोक्यात काय ग्रीस भरले का रे? अरे ती मुलगी म्हणून रिक्षा चालवणार, मग एक मुलगी रिक्षा चालवतीये हे बघून सिंपत्ती म्हणून गिऱ्हाईक तिच्या रिक्षात बसणार. हे असं झालं ना, मग बसा सगळ्यांनी तुंतुने वाजवत बसा. काल एवढा मोठा राडा झाला तरी पण 1000च्या वरती धंदा झालाय तिचा. तुझा किती झालाय काल धंदा? किती झाला? नाही म्हणजे माझा धंदा झाला असता, पण सकाळी सकाळी मी गॅस भरायला गेलो ना तर तिथं खूप मोठी रांग होती. सकाळची पार दुपार झाली, मी तर माझा बी गल्ला भरला असता. गॅस भरताना जेवढं नुकसान होतंय तेवढंच बस आहे, अजून नुकसान व्हायला नको. पण मी काय म्हणतो, आपण तिला आहे ना एकदम लांबचं भाडं देऊन टाकू. मग कशाला येते ती इथं दिवसभर? नाही नाही नाही, सापाच्या पिल्ल्याला दूध पाजायचंच कशाला? ती पोरगी आहे ना पक्की शाणी आहे, तयार आहे ती. तिला जर का आपण इथे एंट्री दिली ना, उद्या आपल्याला जड जाईल ती. ते काही नाही, लांबचं जवळचं कोणतंच भाडं तिला मिळू द्यायचं नाहीये. अरे शेवटी आपल्याला पण घर चालवायचंय, आजार पण आहेत, मुलांचे शिक्षण आहेत. काय आपला धंदा कसा होणार आहे? कोण येणार आहे आपल्या मदतीला? काल तिच्याकडे जे 1000 रुपये गेलेत ना, ते आपल्या हातात पडले असते. ते काय नाही, काही झालं तरी तिला इथे टिकू द्यायचं नाही म्हणजे नाही. एवढी हौस आली आहे ना तिला पैसा कमवायची, मग विकून टाका म्हणाव ती रिक्षा, मी घेतो विकत. पण तिला इथे टिकू नाही द्यायचं. मला पण तेच वाटतंय. आज ही एक बाई रिक्षा चालवतीये, हिला बघून अजून बायका रिक्षांची लाईन लावतील. मग आपण काय करायचं? आता तिला अडवायचं कसं? तो मनोज आणि पूर्ण युनियन तिच्या पाठीशी आहे. 2 दिवसात तिला बॅच पण मिळेल. असं आहे का?